नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही ओम आणि सुप्रिया दोघे पण इकडे ज्यावेळेस यात्रेमध्ये आलेले असतात त्यावेळेस नमो आणि ईश्वरी दोघेही या आपल्या मुलींना घेऊन यात्रेत येतात. तेवढ्यात आता ईश्वरी पाठीमागेच राहिलेली असते. तर ओम आता सुप्रियाला बोलतो की अगं ईशू कुठे राहिली, आपण तर बरोबर होतो. तेवढ्यात आता नमो बोलते की बाबा ती धागा बांधायला गेली होती, येईलच थोड्या वेळात. तेवढ्यात आता ईश्वरी पाठीमागून आलेली नमूला दिसते. त्यानंतर आता इकडे नमू बोलते की ताई तुला एवढा कसा उशीर झाला. तेवढ्यात आता इशू बोलते की अगं ताई माझी चप्पल तुटली बघ ना. आणि ती चप्पल तुटलेली लगेच आता इकडे ह्या नमूला ही इशू दाखवते. तेवढ्यात सुप्रिया बोलते की दोघी बहिणींची काय खुसूर चालली. तर आता इकडे नमू या इशूला बोलते की चल आपण घरी जाऊन बोलूयात, आता इथे नको. असे म्हणत आता चौघे जण गाडीमध्ये बसतात. इशू आणि ही नमू दोघी पाठीमागे बसतात तर सुप्रिया व ओम पुढे बसलेले असतात. तर आता इशू ही आपल्या आईकडेच बघत राहते. त्यानंतर आता इकडे इशू ही आपल्या मनाशी बोलते की मी आईला कसं म्हणू, आई तर माझ्याशी बोलत नाहीच आहे. असे पण आता इकडे ही इशू आपल्या मनाशी बोलते. त्यानंतर आता इकडे इशू आणि ही नमुताई रूममध्ये येतात. आता नमुताई बोलते की अगं इशू तू मला काय सांगत होती मगाशी गाडीसमोर, सांग ना. त्यावेळेस आता इकडे इशू बोलते की ताई तुला माहीत आहे का मला तो खडूस त्या मंदिराच्या तिथे भेटला होता. तर इकडे नमू बोलते की कोणता खडूस. त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की अगं ताई ज्या दिवशी मी लग्नाच्या दिवशी उशिरा घरी आले होते ना त्या दिवशी नाही का मला तो खडूस भेटला होता, तो खडूस. असं पण इशू या नमूला सांगते. त्यानंतर आता इकडे नमू बोलते तुला त्याने परेशान नाही केलं ना. तर आता इकडे ही इशू बोलते की अगं ह्या ईश्वरी देसाईला कोण परेशान करेल, हायच तितकी डॅशिंग ही ईश्वरी. असं पण इशू आता या नमूला सांगते. आता इकडे अर्णव हा रूममध्ये आलेला असतो. अर्णवला सर्व काही ईश्वरीचं बोलणं आठवत असतं आणि अर्णव हा खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. त्यानंतर आता इशूने सुद्धा या अनर्वला सांगितलेलं असतं की ज्याच्या पाठीशी गणपती बाप्पा असतो ना त्याच्या पाठीशी कधीच कुणी नसतं. असं पण इशूने ह्या अर्णवला सांगितलेलं असतं आणि ते सर्व क्षण ह्या अर्णवच्या डोळ्यासमोर येतात. त्यानंतर अर्णव आपल्या मनाशी बोलतो की सगळ्या मुली सारख्याच असतात, त्यांना फक्त पैसा हवा असतो. आणि खरोखर मी अशा मुलींना चांगलंच ओळखून आहे. असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो. तेवढ्यात आता अर्णवची बहीण तिथे येते. आता अर्णवची बहीण हे अर्णवला बोलते की काय झालं. तर आता अर्णव बोलतो की अगं ताई मला त्या दिवशी नाही का ती फॅशन शोमध्ये मुलगी भेटली होती, ती आज मंदिराची तिथे भेटली होती. असं पण अर्णव आपल्या ताईला सांगतो. अगं ताई ती माझा खूप इन्सर्ट करून गेली, खूप स्टुपिड मुलगी आहे ती, मी नाही सहन करणार असा माझा कोणी इन्सर्ट केलेला. असं पण आता अर्णव या आपल्या ताईला सांगतो. इकडे ही ताई आता अर्णवला खूप शांत करण्याचा प्रयत्न करते. अगं अशाच एका मुलीने आपल्या आईचा संसाराचं वाटोळं केलं, आपल्या बापाला सुद्धा ते काही समजलं नाही आणि त्याची शिक्षा आपल्या आईला भोगावी लागली. असं पण अर्णव ताईला सांगतो. ताई तुला पण माहीत आहे याचा आपल्या आईवर किती परिणाम झालेला आहे, मी कसं शांत होऊ सांग ना मला ताई तू. असं पण अर्णव आता इकडे या ताईला बोलतो. त्यावेळेस आता ताई बोलते की चिंटू तू थोडंसं शांत हो. अरे मला पण माहीत आहे तुला पण त्रास होतोय त्रास, घडून खूप गोष्टी गेलेल्या आहेत, परंतु मला तुझ्या रागाची खूप भीती वाटते, त्याचा मला खूप त्रास होतो. असे पण ताई या अर्णवला बोलते. तर आता अर्णव आपल्या ताईला सांगतो की अगं ताई मला फक्त लोकांच्या मनामध्ये एकच भावना पाहिजे, जेव्हा आपल्या आईचं नाव निघेल ना तेव्हा फक्त मला रिस्पेक्ट हवा आहे. असं पण अर्णव हा ताईला बोलतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की इशू आपल्या ताईला सांगते की अगं ताई रिस्पेक्ट, पैशाला जास्त रिस्पेक्ट आहे ग ताई त्याच्याकडे. असं पण ही ईश्वर आपल्या नमुताईला सांगते. अगं हा अर्णव जो आहे ना तो फक्त दयाशिवाय वडा आणि बिन पाकाचा गुलाबजामू अशी परिस्थिती आहे ग त्या मुलाची. असे पण ही इशू आता या नमूला सांगते. तर इकडे असं बघायला मिळतं की ताई आता अर्णवला बोलते की अरे तू थोडासा शांत हो, मला पण कळतं की तुला किती राग आहे सर्व काही गोष्टींचा. असं पण आता इकडे ताई या अर्णवला बोलते. इकडे असं बघायला मिळतं की आता ईश्वरी ह्या नमुताईला सांगते की अगं तुला माहीत आहे का मिठाईच्या दुकानासमोर कशा माशा घोंगवतात तशी ह्या मुलाच्या आजूबाजूला फक्त माणसे घोंगावलेली त्यालाच लागतात. त्यासाठी मिठाईपेक्षाही गोड असावं लागतं, परंतु हा माणूस तर कारल्यापेक्षाही कडू आहे. असं पण आपली आता ही इशू या नमूला सांगते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव रूममध्ये असतो. तिथे त्याचा असिस्टंट येतो आणि असिस्टंट बोलतो की 10 मिनिटांमध्ये आता फॅशन शोची क्लिप ही व्हायरल होणार आहे. तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही नमू इशूला सांगते की बरं झालं आपलं दुकान वाचलं, नाहीतर मी त्या अभिषेकशी लग्न करून लग्नानंतर त्यांच्या खूप मागण्या वाढतच गेल्या असत्या, आई बाबांच्या त्याला खूप टेन्शनच झालं असतं. असं पण ही नमू इशूला बोलते.
नमू बोलते की मला आता तू एक छोटीशी चांगली मोठीशी स्माईल दाखव बरं करून. तर आता इकडे ही इशू बोलते की नाही ग ताई, मला नको हसवायला लावू, मी टेन्शनमध्ये आहे. तेवढ्यात आता इकडे ही नमू या ईश्वरीला खूप हसायला लावते आणि इशू पण खूप हसत असते. दुसरीकडे आता इकडे अर्णव आणि त्याची ताई चहा पित असतात. तेवढ्यात आता इकडे हा अर्णव आता जवळ बसलेला असताना तिथे तो असिस्टंट येतो आणि असिस्टंट आता आल्यानंतर लगेच अर्णव उठून उभा राहतो. जे काही सात्विका महिला निराधार आश्रम सुरू झालेलं असतं त्याचं तो काही प्रोजेक्ट आता अर्णव आपल्या ताईला दाखवतो. तर ताई खूप खुश होते. ताई बोलते की खरोखर तुझ्यासारखा भाऊ होणार नाही. त्यानंतर आता इकडे अर्णव आपल्या ताईला बोलतो की ताई, मी जे काही करतो ते तुझ्यासाठी, माझ्यासाठी आणि आपल्या आईसाठी करतो. हे पण आता अर्णव आपल्या ताईला सांगतो. कधी पण आपण आपला विचार करायला हवा. आपलं आयुष्य आपण आपल्यासाठी जगत असतो, लोकांसाठी नाही, कळलं का? असं पण अर्णव ताईला बोलतो आणि तेथून जातो. त्यानंतर आता इकडे ताई आपल्या मनाशी खूप खुश होते. ताई बोलते की चिंटू, खूप चांगलं आहेस रे तू. तर पुढे असं बघायला मिळतं की नमूल ही ईश्वरीला सांगते की आता तू तुझ्या डोळ्यासमोर जो काही खडूस आहे ना त्याला विसरून जा आणि तुझ्या गणपती बाप्पाला तसं सांग. त्यानंतर आता इकडे ही इशू बोलते की अगं, मी त्या खडूस मुलाला इतकं काही सुनावून आलेले आहे ना, त्यामुळे मला आतून खूप आनंद होतोय, खूप उसळून येतंय मला, असे पण इशू आता नमूला सांगते. आता इकडे ईश्वरी आणि नमू दोघी आता खूप खुश असतात. तर आता इकडे इशू बोलते की ताई, आपण तुला माहीत आहे ना असं खुश असल्यानंतर काय करत असतो? डान्स करत असतो. असं म्हणत आता इकडे ईश्वरी मोबाईल हातात घेते आणि छान प्रकारे गाणं लावते आणि त्या गाण्यावरती दोघी अगदी छान प्रकारे डान्स करू लागतात. आता दोघी बहिणी डान्स करत असताना तेवढ्यात सुप्रिया तिथे येते. सुप्रिया दोघींकडे बघते. दोघी पण डान्स करत असतात आणि हे सर्व बघून सुप्रियाला सुद्धा खूप आनंद होतो. तेवढ्यात आता ईश्वरीचं लक्ष आईकडे जातं. ईश्वरी व नमू दोघी डान्स करण्याच्या थांबतात. तर इशू लगेच मोबाईलमधील गाणं बंद करते. त्यानंतर आता सुप्रिया बोलते की तुमचं हे नेमकं काय चाललंय? बाबांना दुकानावर जायचंय, बाहेर खूप काही पसारा पडलेला आहे आणि तुम्ही इथे डान्स करत बसलाय, असं पण सुप्रिया हे दोन्ही मुलींना बोलते. त्यानंतर आता इकडे तेवढ्यात आता सुप्रिया तिथून जाते. इकडे नमू ही आता आपल्या बहिणीला बोलते की चल पटकन बाहेर जाऊयात. तर आता इकडे इशू बोलते की अगं ताई बघ ना, आई आता एवढं बोलली तरी माझ्याकडे तिने बघितलं पण नाही, काय करू ग मी आता? असं पण जेव्हा इशू या नमूला बोलते तर नमू बोलते की एक काम कर, तू आईला जा आणि मिठी मार. इकडे ईश्वरी लगेच पळत जाऊन या आईला मिठी मारते. त्यानंतर आता इकडे इशू ही आईला मिठी मारते आणि बोलते की आई प्लीज बोल ना ग माझ्याशी, का बोलत नाही तू माझ्याशी? अगं आता दे ना सोडून तुझ्या मनातला राग, असं पण इशू ही सुप्रियाला बोलते. त्यानंतर आता इकडे नमू या ईश्वरीला खुणावून सांगते की तू एकदा कान धरून तिची माफी माग, मग बरोबर आई तुला माफ करेल. आता इकडे ईश्वरी लगेच या आपल्या आईसमोर कान धरून माफी मागण्याला तयार होते. त्यानंतर इशू बोलते की आता जोपर्यंत आई मला माफ करत नाही तोपर्यंत मी अशाच इथे उठबशा काढत राहणार आहे, असं पण इशू ही आपल्या आईला बोलते. आता इकडे इशू आता ही उठबशा काढू लागते आणि तेवढ्यामध्ये आता इकडे इशू ही थोडंसं नाटक करू लागते आणि खूप आई ग असं म्हणू लागते आणि माझ्या कमराचा तर भरताच झालाय, असं पण इशू जेव्हा बोलते त्यावेळेस आता इकडे सुप्रिया थोडीशी इशूकडे वळून बघते. त्यानंतर आता इशू पुन्हाही आपल्या कानाला हात लावून पुन्हा उठबशा काढू लागते आणि त्यावेळेस आता इशू म्हणत असते की भोग तुझ्या कर्माची फळं. तेवढ्या सुप्रिया ती आता इशूकडे बघते आणि बोलते की तू मला अशीच परेशान करत राहणार आहेस का? तेवढ्यात आता ईश्वरी बोलते की अगं आई, मग तुला परेशान नको करू, काही शेजारच्या काकूला परेशान करू, असं पण इशू आपल्या आईला बोलते. तर नमू खुश होते. ईश्वरी आपल्या आईला खूप बोलते की आई तू बोल ना माझ्याशी, अगं तू आहेस ना माझी, असं पण आता इकडे खूप ईश्वरी रिक्वेस्ट करू लागते. तेवढ्यात आता इकडे सुप्रिया ही आपल्या ईश्वरीला मिठीत घेते. आता इकडे इशू तर खूप खुश होते आणि आपल्या आईला घट्ट मिठी मारते. नमू खूप खुश होऊन त्या दोघींकडे बघत राहते. तर सुप्रिया बोलते की बाळा तू माझीच मुलगी आहेस. तेवढ्यात आता इकडे आता ही इशू बोलते की आता तर आईने माफ केलं, ही तर खूप बढिया बात आहे, आता आपण डान्स करायलाच पाहिजे, असं म्हणत इशू पुन्हा आता ह्या मोबाईलमध्ये ते गाणं सुरू करून देते आणि आता तिघी डान्स करू लागतात. तिघी छान डान्स करत असतात. तेवढ्यात तिथे ओम येतो. ओम बोलतो की क्या चल रहा है, काय चाललंय तुमचं नेमकं, असं पण ओम आता ह्या तिघींना बोलतो. तर तिघी ते गाणं स्टॉप करतात. तेवढ्यात तिथे सुप्रिया बोलते की मुलींना आवरून घ्या, मी येते पटकन, असं म्हणत सुप्रिया तिथून जाऊ लागते. तर ओम सुप्रियाला थांबवतो. त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता ओम ह्या सुप्रियाला बोलतो की अगं तू इतके छान नाचत होती आणि थांबलीच कशाला, असं पण आता इकडे सुप्रियाला हा ओम बोलतो आणि बोलतो की करा सुरू, चला. आता चौघजण पुन्हा ते गाणं लावून चौघजण छान डान्स करत असतात. मुली तर खूपच खुश झालेल्या असतात. तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव हा बाहेर चाललेला असतो.
आता ज्यावेळेस फॅशन शोमध्ये ही आपली इशू ज्या अर्णवच्या गळ्यामध्ये जाऊन पडलेली असते ती क्लिप सर्वत्र व्हायरल झालेली असते आणि अर्णवचा जो काही असिस्टंट असतो तो ही सर्व क्लिप आता अर्णवला दाखवतो आणि बोलतो की बघा सर, ही क्लिप अगदी गल्लीबोळामध्ये व्हायरल झालेली आहे असं. पण आता इकडे ही जी काही क्लिप असते ती व्हायरल झालेली अर्णव बघतो आणि त्याच वेळेस अर्णवची ताईसुद्धा घरामध्ये ही क्लिप बघत असते. तर आता अर्णव आता ती क्लिप बघतो आणि असिस्टंटच्या हातात पुन्हा ती क्लिप देतो आणि इकडे आता आतमध्ये गाडीमध्ये येऊन बसतो. तर ताई गाडीतच बसलेली असते. ताई बोलते की नेमकं काय दाखवत होता तो तुला? तर अर्णव बोलतो की नाही ग, काही महत्त्वाचं नव्हतं असं म्हणत आता अर्णव ड्रायव्हरला गाडी काढण्यासाठी सांगतो. तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इशू ही आपल्या आईबरोबर इकडे बाहेर मार्केटमध्ये आलेली असते आणि बाहेर आता दुकानांमध्ये काही मुलं ह्या इशूचा आणि अर्णवचा तो व्हायरल झालेल्या व्हिडिओची क्लिप बघत असतात आणि त्याच वेळेस ते या इशूला बघतात आणि बोलतात की अरे हीच मुलगी आहे ती. त्यानंतर ती मुलं आता ह्या इशूला बोलतात की अगं येतीस का आमच्याबरोबर, तुला इंदोर फिरून आणतो. आता सुप्रियाला तर धक्काच बसतो. इशू सुद्धा आपल्या आईच्या हाताला घट्ट पकडते. तर सुप्रिया आता ह्या मुलांना बोलते की तुम्ही काय बडबड करताय ही, असे म्हणत आता इकडे ही सुप्रिया ही आपल्या इशूला घेऊन तेथून निघून जाते. तर आता इकडे पुढे येऊन आता इकडे ही इशू आणि तिची आई भाजी घेत असतात. तेवढ्यामध्ये त्या बायका सुद्धा तिथे तो मोबाईलमध्ये ह्या इशूचा आणि अर्णवचा व्हिडिओ बघत असतात आणि त्या लगेच इशूला बघतात आणि एकमेकींशी बोलतात की हीच आहे ती मुलगी. आता इकडे सुप्रियाला तर काहीच माहीत नसतं. त्यानंतर आता इकडे ह्या बायका लगेच बोलतात की पैशासाठी ह्या मुली काही करतात. बघा ना, श्रीमंत घरातला उद्योगपती, त्याच्या गळ्यात पडली ही मुलगी, असं पण या बायका एकमेकींशी बोलत असतात. तेव्हा आता ही सुप्रिया त्या बायांकडे बघते. त्यावेळेस आता इकडे ही जी काही आपली सुप्रिया असते ती इशूला बोलते की अगं ह्या बायका नेमकं आपल्याकडे बघून काय बडबड करतात तेच मला काही समजेना गं. त्यानंतर आता इशू आपल्या आईला सांगते की आई त्या मोबाईलमध्ये काहीतरी बघतात आणि मग बडबड करतात, थांब मी त्यांनाच विचारते. असे म्हणत आता इशू त्या बाईंजवळ जाते आणि बोलते की अहो काकू तुम्ही काय बघताय मोबाईलमध्ये? तर ती बाई बोलते की ए बाई मला नको काकू वगैरे काही म्हणू. त्यावेळेस ह्या बायका ह्या इशूला तो मोबाईलमध्ये असलेला व्हिडिओ दाखवतात. आता इकडे इशू आपल्या हातात तो अर्णवचा आणि स्वतःचा व्हिडिओ घेऊन बघू लागते आणि त्याच वेळेस आता इकडे तर इशूला खूप मोठा धक्का बसतो आणि दुसरीकडे आता ह्या सुप्रियाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. सुप्रिया तर आपल्या तोंडालाच हात लावते. आता ह्या व्हिडिओमधून ही सर्व काही ही इशू ऐकते आणि बोलते की कोण आहे ही मुलगी आणि कशी पडली आई ह्या उद्योगपतीच्या गळ्यामध्ये, हिचा हेतू वेगळाच आहे असं ह्या व्हिडिओ क्लिपमधून सर्व काही आपल्या ह्या इशूने आणि तिच्या आईने बघितलेलं असतं. तर इशूच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. सर्व लोक इशूकडेच बघत राहतात. त्यानंतर आता असं बघायला मिळतं की आता सर्वत्र मार्केटमध्ये जे काही बायका असतात त्या सर्व इशूकडे बघत असतात आणि इशू खूप टेन्शनमध्ये येते. पुढे आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता तिथे काही गुंड येतात आणि ते इशूला बोलतात की चल आमच्याबरोबर फिरायला. तर आता हे गुंड आता ह्या इशूला खूप काही जबरदस्ती करू लागतात आणि इशूच्या गळ्यातली जी ओढणी आहे ती ओढू लागतात. तर आता इकडे इशूची आई पण खूप घाबरते. तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जेव्हा ईश्वरी आणि तिची आई घरी येतात तर आता सुप्रिया बोलते की इथे आता इशू थांबणार नाही आहे, ती जयू आत्याबरोबर मुंबईला जाणार आहे. असा निर्णय आईचा ऐकताच इकडे आता ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, आता ह्या अर्णवच्या आणि ह्या ईश्वरीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे ह्या ईश्वरीची आई आता ईश्वरीला मुंबईला पाठवणार का हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.